दरम्यान आष्टी मतदारसंघातील खुंटेफळ साठवण प्रकल्प योजनेच्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत शिंपोरा ते खुंटेफळ पाईपलाईन बोगदा कामाचा शुभारंभ आज होतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे। पहिल्या टप्प्यात 30,000 एकरवरील जमीन यामुळे ओलिताखाली येणार आहे। दरम्यान हा प्रकल्प नेमका कसा आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहे आणि बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील कुंटेफळ येथे जलसिंचन योजनेचं जे आहे तर त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत हे उपसा सिंचन योजना आहे आणि या योजनेतून तब्बल या परिसरातील 30,000 शेतकऱ्यांची जमीन जी आहे 30,000 एकर जमीन जी आहे तर ओलिताखाली येणार आहे आणि याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे। आपण जर बघितलं तर आष्टी सारखा तालुका दुष्काळी भाग समजला जातो आणि हा दुष्काळी भागासाठी ही योजना अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। ही योजना नेमकी कशी आहे हे दाखवण्याचा रांगोळीतून ही रांगोळी काढण्यात आलेली आहे कार्यक्रमाच्या ठिकाणी आणि या ठिकाणी ही सगळी योजना कशी असणार आहे हे सांगण्यात आलंय। आपल्या सोबत एक अधिकारी आहेत ज्यांच्याकडून ही सगळी योजना कशी आहे ती समजून घेण्याचा आपण प्रयत्न करूया। सर, ही रांगोळी काढण्यात आली आहे, नेमकी ही योजना कशी आहे थोडंसं आम्हाला समजून सांगा। सर, आता जे आपला उजनी जलाशय आहे, आपण नीरा भीमा जोड बोगदा जो आहे त्या उजनी नीरा भीमा मला थोडंसं इथून सांगा। सर, जे उजनी जलाशय आहे, उजनी जलाशयामध्ये नीरा आणि करा नदीचं पाणी स्थिर करून उजनी जलाशयामध्ये 7 TMC पाणी आपण आणतोय। ते पाणी आल्यानंतर उजनी जलाशयातून आपण लिफ्टद्वारे म्हणजे पहिला पंपगृह जो आहे शिंपोरा पंपगृह इथनं आपण 9.18 मीटर क्यूब पर सेकंदाने विसर्ग करून पाणी जे आहे पूर्ण रायझिंग मेन थ्रू आपण खुंटेफळ साठवण तलाव येथे आणत आहे। खुंटेफळ साठवण तलाव हा साठवण करण्याकरता आहे। त्यानंतर पुढील जे कांबळी प्रकल्प, लोणी प्रकल्प आणि किनी तलाव या 3 लिफ्ट करून आपण जे 8,127 हेक्टर जे 20,000 एकर जे क्षेत्र आहे ते आपण ओलिताखाली आणणार आहे, जे आष्टी तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे। बरं, याचा किती शेतकऱ्यांना किंवा किती एकर खाली ही जमीन ओलिताखाली? सर, आता सध्या जे स्टेज 1 आहे यामध्ये 20,000 एकर ओलिताखाली येत आहे। ओके, आणि टोटल ही 30,000 ओलिताखाली येईल? हो, 30,000 एकर पूर्ण ओलिताखाली येईल ते। बरं, ही सगळी योजना आहे आणि सुंदर असं हे सगळं रांगोळीच्या माध्यमातून ही योजना दाखवण्यात आलेली आहे। आपण बघितलं तर आष्टी सारखा तालुका जो आहे दुष्काळी भाग आहे। या भागात शेतकऱ्यांना म्हणजे उन्हाळा लागला तर पिण्यासाठी देखील पाणी नसतं। अशात शेती करणं प्रचंड अवघड होतं। मात्र या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे। तब्बल 30,000 एकर जमीन जी आहे ओलिताखाली येणार आहे आणि याच प्रकल्पाचं उद्घाटन आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, आष्टी, बीड।